हॅलो अँड वेलकम टू सिव्हिल टेक. आज आपण काय शिकणार आहोत? ऑब्विसली काल जो पार्ट झाला आहे त्याच्या पुढचंच शिकणार आहे. काल काय शिकलो आपण? काल आपण सेंट्रॉइड कॅल्क्युलेशन करायला शिकलो, बरोबर ना? आठवतंय? काय सेंट्रॉइड कशाने डिनोट करतो? विथ द हेल्प ऑफ आपण एक्स अँड वाय बार, बरोबर ना? एक्स बारचा फॉर्म्युला काय होता? a1x1 प्लस a2x2 प्लस डॉट 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 an(xn) डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3 अप टू an. हा झाला एक्स बारचा. सिमिलरली वाय बारचा तसाच होता, a1 y1 प्लस a2 y2 डॉट 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 अपॉन अप टू an yn डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3 अप टू an. बरोबर ना? एक कंबाईन बॉडी ज्यावेळेस दिलेली असते ना, त्यावेळेस आपण हा एक्स बार वाय बारचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतो. ए काय असतं? एरिया. एक्स काय असतं? एक्स कॉम्पोनंट ऑफ सिंगल एरिया, म्हणजे जी काही कंबाईन बॉडी असेल त्याला जे आपण स्प्लिट केला असेल भागात, त्याचा एका एरियाचा एक्स कॉम्पोनंट, हे झालं एक्स. वाय काय असतं? त्याचा वाय कॉम्पोनंट, व्हर्टिकल डायरेक्शनचा कॉम्पोनंट. थोडक्यात आपण काल सेंट्रॉइड बघितलं, एक एक्झाम्पल बघितलं. हे एक्झाम्पलच्या नंतरही आपण एक काम करू, आपल्या प्रॅक्टिससाठी एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे? तुम्हाला सॉल्व करता येते नाही येते हे आपण बघू. हे एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्हाला एक मी सॉल्व करायला देईल. ठीक आहे? मग ते तुम्ही घरी सॉल्व करा. आज पहिल्यांदा स्टार्टिंग आपण सेंट्रॉइडच्या एका एक्झाम्पल पासून करू. मग आपण पुढे बघणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाचे थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम, त्याच्यावर एक दोन प्रॉब्लेम आपण घेऊ, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, वेळ मिळाला तर ते पण घेऊ. ठीक आहे? लेट अस स्टार्ट. काय बघतोय आपण आता? सेंट्रॉइडसाठी एक नवीन बॉडी आता तुम्हाला मी देतो. हाऊ टू कॅल्क्युलेट सेंट्रॉइड, कॅल्क्युलेशन ऑफ सेंट्रॉइड. सेंट्रॉइड इज इक्वल टू किती? ठीक आहे? बघा आता बॉडी मी देतो. सगळ्यात पहिले बॉडी द्यायच्या अगोदर मी काय करतो? एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन ड्रॉ करतो. केलं. पुढे मग ही अशी बॉडी आहे. हे असं. लगाओ दिमाग को जोर. आता याचे पार्ट्स कसे कसे डिवाइड करणार? सर किती सोपं आहे, खाली तर ट्रायंगल केलेलाच आहे, राईट? बरोबर. याचं कसं डिवाइड करणार? याला आपण इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू. केला ना? स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट. ठीक आहे? चल मग आता ऑब्विसली ही बॉडी डिवाइड कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये झाली? A1 पार्ट, A2 पार्ट अँड A3 पार्ट, राईट? तुम्हाला एक्झाम मध्ये असे पार्ट करून दिलेले नसतात बरं का, ते तुम्हाला बघितलं की कळालं पाहिजे. मी इथं करून दाखवलंय. हे रेड पेनाने पण दाखवू शकतो किंवा मी याला डॉटेड लाईन दाखवतो, कारण ते मी काढलेलं आहे, माझ्या डोक्याने काढले. ठीक आहे? चला आता A1 पार्ट, A2 पार्ट आणि A3 पार्ट हे मी डिवाइड केले. मी डायमेन्शन देतो. हा आहे 6 मीटरचा, हे पण आहे 6 मीटरचं. म्हणजे हे काय झालं रे? हे स्क्वेअर झालं ना, राईट? इकडे लक्ष, इकडे 6 मीटर 6 मीटर. नेक्स्ट A2. A2 काय आहे? ट्रायंगल. ट्रायंगलची हाईट द्यायची गरज आहे का? आहे, दिलेली आहे. नेक्स्ट याचा बेस 3 मीटर. ठीक आहे? बेस दिला. आता या खालच्या ट्रायंगलची हाईट देऊन बेस देऊन टाकतो. किती आहे? 6 मीटर. ठीक आहे? कोणाला काही त्रास? कोणाला काही डायमेन्शन पाहिजे अजून? नाही, गरजच नाही. ठीक आहे? व्हेरी फर्स्ट स्टेप इज व्हॉट? ऑलरेडी वी हॅव डन व्हेरी फर्स्ट स्टेप, दॅट इज स्टेप नंबर 1, डिवायडिंग the given area into रेग्युलर फिगर्स. रेग्युलर फिगर्स केलेलं आहे आपण ऑलरेडी, त्याच्यामुळे फर्स्ट स्टेप
करायची गरज नाही. डिवायडिंग द गिवन एरिया इंटू रेग्युलर फिगर्स. ठीक आहे, जे आपले रेग्युलर असतात ना फिगर्स, कोणकोणते, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, अजून भरपूर ज्याचे ज्याचे एरिया आपल्याला स्टँडर्ड माहिती आहेत अशा ह्याच्यामध्ये आपण डिवाइड करणे म्हणजे रेग्युलर फिगर्स. मी त्याला इथे नाव दिले. चल, फर्स्ट स्टेप झाली. दुसरी स्टेप काय? सेकंड स्टेप इज कॅल्क्युलेशन ऑफ एरिया. ज्यांना येतंय त्यांनी न बघता सॉल्व करा. व्हॉट इज द एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर? हे जे A1 आहे याचा एरिया काय असतो? मराठी मीडियम मध्ये असाल तर बाजूंचा वर्ग, बरोबर ना, आठवतंय? आणि इंग्लिश मध्ये असाल तर साइड स्क्वेअर. ठीक आहे ना. या A1 चा एरिया म्हणजे काय झाला? 6 × 6, 6 6 36 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. चला, A2 चा एरिया. A2 चा एरिया, A2 काय आहे? राईट अँगल ट्रायंगल, 1/2 बेस इंटू हाईट. हाईट किती आहे? 6. 2 2 3 6, 3 त्रिक 9, 9 मीटर स्क्वेअर. पुढे A3. A3 चं 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती आहे रे? 6 मीटर. हाईट किती आहे रे? याची हाईट कुठे गेली? ही याची हाईट झाली ना. किती येते ती? हे 6 आणि हे 3, दॅट इज 9. बे एक बे, बे 3 6, बरोबर ना. 9 त्रिक 27 मीटर स्क्वेअर. चला, स्टेप नंबर 2 कंप्लीट झाली. व्हॉट इज स्टेप नंबर 2? कॅल्क्युलेशन ऑफ एरिया. स्टेप नंबर 3, to calculate x component, or you can say simply x distance and y component or y distance. कॉम्पोनंट म्हणणं चुकीचं आहे इथे. इथे डिस्टन्सच म्हणा तुम्ही. कॉम्पोनंट म्हणजे ते साइन कॉस करत नाही का आपण, ते. ठीक है, x डिस्टेंस एंड y डिस्टेंस. ठीक है, ओके. चलो, कैसे फाइंड करेंगे हम अभी? ये A1 जो एरिया है इसका x डिस्टेंस मुझे सांगो. ठीक है, बताओ मुझे. काय लिहू? x1 सांगा. मी तुम्हाला सांगितलंय काय करायचं. जेव्हा केव्हा आपल्याला x डायरेक्शनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेस सगळ्यात पहिले आपण बघणार की हे x डायरेक्शन चालू कुठून झालंय. हे इथून चालू झालंय का? नाही. हे इथून चालू झालंय का? नाही. हे इथून चालू झालंय. राईट. आता मला काय कॅल्क्युलेट करायचंय? मला हा जो सेंटर आहे याचं एक्स कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करायचा. काय असतो तो? याच्या हाफ. तो झाला एक्स कॉम्पोनंट, दॅट इज 6/2 इज इक्वल टू 3 मीटर. चलो, x1 भेटलं. येऊयात आपण x2 कडे. हे झालं इथे कुठेतरी सेंट्रॉइड असतं हे डिस्टन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार? x2 मध्ये काय होणार सांगा. पहिले तर आपल्याला हे डिस्टन्स ऍड करावं लागणार. किती येते? किती डिस्टन्स येते? हे 6. एम आय राईट? ओके. म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स घेतला. हे किती असतं रे? किती असतं हे? बेस असेल तर b/3, हाईट असेल तर h/3. ठीक आहे, b/3. किती असतं? b किती आहे टोटल? 3. 3/3 6, बरोबर ना. झोप नाही झाली तुमची अजून. 3/3 इज इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे 6 + 1 इज इक्वल टू 7 मीटर. पुढे येऊया आपण. x3 सापडा. x3 कुठे आहे? x3 म्हणजे हे याचं x डायरेक्शनच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स. बरोबर. याचा सेंट्रॉइड इथे कुठे असेल? मग त्याचं हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. बरोबर ना. आता इथे सगळेजण चुकी करतात. कशी चुकी करतात? मी सांगितलं हे h/3 डिस्टन्स असतं. एम आय राईट? मी आता पुन्हा पण सांगतो की हे h/3 आणि हे b/3 डिस्टन्स असतं. म्हणजे मी काय सांगितलं? त्याचा जो राईट अँगल जो आहे तिथूनचं डिस्टन्स किती आहे? हे b/3. म्हणजे हे डिस्टन्स झालं b/3 किंवा h/3. आपल्याला या ठिकाणी हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय का?
नाही, आपल्याला एक्स डायरेक्शनच्या स्टार्टिंग पासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. नेहमी लक्षात ठेवा, इथं चुका करतात बरं का, इथेच सगळ्यांच्या चुका होतात. एक्स डायरेक्शनचं इथपर्यंत डिस्टन्स नाही कॅल्क्युलेट करायचं, हे झालं h/3. असं का झालं? ट्रायंगल आडवा केलाय ना यांनी. आपल्याला विथ रिस्पेक्ट टू दिस पॉइंट प्रत्येकाचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. सो मी काय करणार सरळ 1-1/3 किती असतं रे? बघू बरं. 3 - 1/3 = 2/3. ओके, मग मी काय करणार, हे डिस्टन्स म्हणजे मी म्हणणार 2 × h, 2 × h/3. ही टोटल हाईट आपण कन्सिडर करू. याला बेसही म्हणता येतो. उभा केलं तर ते हाईट झालं, आडवी केलं तर बेस झालं. ठीक आहे, जे काय असेल इथं 2b/3 म्हणा, 2h/3 म्हणा, काहीही म्हणलं तर फरक काहीच पडत नाही. आकडा तर हाच घेणार आहे आपण. हा टोटल आकडा किती आहे? 6 + 3 9. बरोबर. 2 × 9/3, 3 बरोबर ना. 3 त्रिक 9, म्हणजे x3 किती आलं? 6 मीटर. x3 किती आलं? 6 मीटर. हे नोट्स मध्ये जे आहे ना, हे मी काय बघितलं माहिती का आता, जे आपले आता या नोट्स ऑब्विसली मी भरपूर वेगळे पुस्तकं वगैरे एकत्र करून बनवल्या. तर या पुस्तकात काय झालं, हे जे x3 ची व्हॅल्यू जी आहे ना, या x3 ची व्हॅल्यू त्यांनी दिली 3 मीटर. मी म्हणलं असं कसं झालं 3 मीटर? तर 3 मीटर त्यांनी काय केलं, सरळ h/3 केलं. इथं h/3 b/3. मग किती येते व्हॅल्यू? 9/3 म्हणजे 3. बरोबर ना. पण हे चुकीचं आहे. मी काय विचार केला, अरे आपल्याला तर इथून कॅल्क्युलेट करायचं असतं. इथून व्हॅल्यू 3 झाली, पण या टोटल मधनं ही 3 मायनस करून ही व्हॅल्यू आपल्याला विथ द हेल्प ऑफ स्टार्टिंग ऑफ एक्स ऍक्सिस पासून ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आणि बरोबर झालं तसंच. पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण a1 x1 च्या वगैरे जे कॅल्क्युलेशन करतो ना, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू 6 घेतली आहे त्यांनी. म्हणजे अगोदरचे इथून कुठून तरी छापलं आणि नंतर कुठून तरी छापलं. मी नाही छापलं बरं, मी लिहिलं. लोकांचे जे टेकमॅक्स किंवा जे अजून आपले निराली पब्लिकेशन एक्झाम्पल तर मी त्याच्यातनंच घेतले, कारण त्याच्यात व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम असतात. मग त्याच्यातनं घेतले तर ह्या अशा चुका असतात, आपल्याला त्या फाइंड आउट करायच्या असतात. तर आता आपल्याला सापडलं, इथे आपल्याला किती आहे? 6 मीटर आपलं राईट आहे. कळालं ना. ज्यांना अडचण असेल त्यांच्यासाठी एकदा 2च मिनिटात एकदा पुन्हा सांगतो. ठीक आहे, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बघा. काय केलं आपण, हे बघा, एक्स डायरेक्शनचं आपल्याला एक्स डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे. राईट, एक्स डायरेक्शनचं एक्स डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे फॉर द फिगर नंबर 1. तर याच्यासाठी x1 डिस्टन्स काय झालं, फिगर नंबर 1a², त्याच्या हाफ म्हणजे x1 डिस्टन्स झालं. बरोबर ना. हा त्याचा सेंट्रॉइड, हे त्याचं एक्स डिस्टन्स. सो 6/2 केलं. इथपर्यंत प्रॉब्लेम नो. x2 पुढची फिगर घेतली मी, ट्रायंगल घेताना मी पहिले लक्षात ठेवलं की एक्स डायरेक्शन इथून चालू आहे. ट्रायंगलचा सेंट्रॉइड इथे कुठेतरी असतो आणि तो असतो b/3. पण तो कुठून असतो? इथून इतका. ठीक आहे ना. तर b/3 प्लस दिस डिस्टन्स ऍड करावं लागेल. केलं तेच मी. 6 प्लस b किती आहे? 3. 3/3 = 1 = 6 + 1 = 7. x3 आता x3 मध्ये थोडासा प्रॉब्लेम सगळ्यांना येतो. काय येतो की ह्या ट्रायंगलला इकडं असं आडवं केलंय. ठीक आहे, आडवं केल्यानंतर आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कुठेही करा, आडवं करा, उभं करा, काय करायचंय करा, मला कॅल्क्युलेशन करायचंय या स्टार्टिंग पॉइंट पासन. तर या स्टार्टिंग पॉइंट पासन मला याच्या सेंट्रॉइडचं हे एवढं डिस्टन्स, हे जे दिसतंय हे एवढं डिस्टन्स एक्स मला कॅल्क्युलेट करायचंय.
तर हे डिस्टन्स मी कसं कॅल्क्युलेट करणार? मला एक माहिती आहे, हाईट किंवा बेस जो असतो सेंट्रॉइडचा तो त्याच्या 90 डिग्री पासून b/3 किंवा h/3 अंतरावर असतो. तर मग ठीक आहे ना, आपल्याला हे अंतर मिळेल. मी काय केलं, टोटल याला 1 मानलं आणि त्याच्यातनं हे b/3 म्हणजे 1/3 मायनस केलं, म्हणजे मला काय मिळालं 2/3. 2/3 इंटू दिस टोटल डिस्टन्स मल्टिप्लाय केलं, ते किती आहे 6 + 3 9. 2 इंटू 9/3 इज इक्वल टू 6 मीटर. हे आपल्याला भेटलं. इथपर्यंत क्लिअर? कुणाला? ज्याला क्लिअर नसेल त्यांनी मागचं म्हणजे आत्ताचं जे मी कथा सांगितली ना, ती कथा एकदा रिवाइज करून ऐका. आणि तरी जर कुणाला प्रॉब्लेम असेल देन कमेंट इन दिस व्हिडिओ, या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ठीक आहे, चला. x3 झालं, आपल्याला x3 मिळालं. पुढे काय करायचं असतं? पुढे काय नाही, y1 कॅल्क्युलेट करायचं असतं, y2 कॅल्क्युलेट करायचं असतं, y3. सांगा बरं व्हॅल्यू y1 y2 y3. हे स्क्वेअर रेक्टँगल दिसलं ना, बिलकुल घाबरून जायचंच नाही. काय स्क्वेअरचं काय असतं? हाफ ऑफ द टोटल हाईट. किती आहे टोटल हाईट? 6. त्याच्या हाफ किती झालं? 3 मीटर. चला येऊयात आपण इथे. सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल इज h/3. आता सर तुम्ही म्हणता अगोदरचं काही घ्यायचंय? अरे तुमचा y ऍक्सिस इथूनच स्टार्ट झालाय, बेस लाईन हीच आहे, सो नुसतं h/3 येईल. टोटल हाईट किती आहे? 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2 मीटर. y3, आता या y3 चा आपल्याला सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचंय. हे काय असणार? मला इथे सगळ्यात पहिले सांगा, हे पॉझिटिव्ह y ऍक्सिस असतं, एम आय राईट? आणि हे कोणतं असतं रे? निगेटिव्ह y ऍक्सिस. म्हणजे जर मला हा इथला सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो ऑब्विसली त्याचं y कॉम्पोनंट काय येणार? निगेटिव्ह येईल. ओके, पहिलेच निगेटिव्ह लिहितो, नंतर विसरायचं टेन्शन नाही. बर, आता इथून एवढं डिस्टन्स आपल्याला माहिती असतं, ते असतं, हे डिस्टन्स असतं b/3. काय असतं ते? b/3. तर b किती आहे? बेस किती आहे? 6 मीटर डिवायडेड बाय 3 किती? 2 इज इक्वल टू -2 मीटर. हे -2 का आलं? म्हणजे खालच्या डायरेक्शनने झुकलेलं आहे, असं त्याचा मिनिंग आहे. ठीक आहे, झालं आपलं काम. x1 x2 x3 मिळालं, y1 y2 y3 मिळालं. अब क्या करना है? अब फॉर्मूला में वैल्यूज पुट करना है और आंसर निकालना है. वाईट आहे ना माझी हिंदी? जाऊ दे, आपल्याला MPSC ला कुठे हिंदी सब्जेक्ट आहे. चला मी रब करतो. अरे तुम्हाला न विचारता केलं, एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या उरलेलाचा, नाहीतर व्हिडिओ थोडा मागं घेऊन पण स्क्रीनशॉट मारू शकता. मग मी हे रब करतो. ठीक आहे, चला. अब क्या करना है? x बार कैलकुलेट करना है. माझी हिंदी थोडी सुधरा. a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. चलो, a1 कितना है? a1 किती होता आपला a1? 36 इंटू x1 किती आहे? 3 प्लस, चलो आगे a2 किती आहे? a2 आहे 9 इंटू x2 किती आहे? पटापट लिहितो हा, 7 प्लस a3 किती आहे? 27 इंटू x3 किती आहे? 6 ना. ओके, डिवाइडेड बाय 36 प्लस 9 प्लस 27. कैलकुलेट. कितना आ रहा है? काहीतरी 4.625 असं काही येत आहे का? बघा, येत असेल तर दुसरं, येत असेल तर दुसरं उत्तर लिहा. उत्तराचंच महत्व नाहीये, ह्याचं महत्व आहे. हे बरोबर असलं तर हे येणारच. y बार सांगा. a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. लिखो 36 इंटू y1 ची व्हॅल्यू 9 इंटू y2 ची व्हॅल्यू प्लस
27 इंटू y3 ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 36 प्लस 9 प्लस 27. y1 ची व्हॅल्यू किती आहे 3, y2 ची 2, 27 इंटू -2. चलो कैलकुलेट करो अभी क्या आता है तो. याची व्हॅल्यू काहीतरी 1 येते का बघा, 1 मीटर. जे काय येईल ते लिहून टाका. फायनल सेंट्रॉइड ऑफ दिस पर्टिक्युलर बॉडी is denoted with the help of x and y direction, that is 4.625 and 1 meter. So this is your final answer. Take a screenshot, then I will give you a new example for homework. Okay, screenshot. चलो आता हे होमवर्क साठी देणार आणि मिटवून टाकणार. ठीक आहे. आणि ट्राय करा रे. हे बा, हे होमवर्क दिलंय तसंच पडून राहिलं ते मी जी शिकवतोय क्लासमध्ये, तुम्ही जे शिकताय, याला कॉन्फिडन्स कधी येणार जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार तेव्हा. ठीक आहे. बघा करून जमलं तर, नाही तर मला विचारा. ओके. ही फिगर आहे, हे झालं आपलं एक्स डायरेक्शन, हे झालं वाय डायरेक्शन. रेडियस आहे, ही रेडियस दिली आहे 20 सेंटीमीटर. अँड हे आहे 10 सेंटीमीटर. अँड याला मी नाव देतो सी, याला बी म्हणतो. उरलं काय, हेच उरलं ना. ओके चला, काही गरज आहे माझी इथं तुम्हाला काही सॉल्व्ह करून द्यायची. सर त्या ट्रायंगलची हाईट किती आहे, ट्रायंगलची हाईट साठी हा रेडियस असा करायचा. मिळाली हाईट, याचा बेस मिळाला तुम्हाला. याचा फॉर्म्युला जे मी नोट्स टाकलेले आहेत ग्रुपवर काल रात्री, ठीक आहे, त्या नोट्समध्ये याचा फॉर्म्युला असणार आहे. तुम्ही बघायचा, शोधायचा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. फार तर फार तुम्हाला मी काय सांगू, याला एरिया 1 म्हणा, याला एरिया 2 म्हणा. ठीक आहे. बाकी सगळं तुम्हाला येऊन जायला पाहिजे. अडचण आल्यास कॉल मी, मेसेज मी एनी टाइम. ठीक आहे. चलो सॉल्व घरी करायचं आहे. ओके, करू रब. चलो next point is movement of inertia. काय नेक्स्ट पॉइंट, movement of inertia. I काय दुसरा पॉइंट, movement of inertia. Important point 3 star as far as MPSC is concerned. कारण MPSC मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियावर प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा याचे डेफिनेशन, याचे जे थेरम आहेत, याचे स्टेटमेंट विचारतात. ठीक आहे. आज आपण सगळंच बघू. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाला ना पहिलं लक्षात ठेवायचं, मोमेंट ऑफ इनर्शियाला ना सेकंड मोमेंट ऑफ एरिया असेही म्हणतात. मोमेंट ऑफ इनर्शियाला ना सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया असेही म्हणतात. हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, काय हे, बॉडी. स्टार्टिंगला मी फरक सांगितला बॉडी आणि पार्टिकल मधला. ज्यांना माहिती नसेल त्यांनी एकदा व्हिडिओ बघा. ठीक आहे. हे आहे बॉडी
आता मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतं याचा आज कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो. मुवमेंट ऑफ इनर्शिया इज कॅन बी कॉल्ड ॲज अ सेकंड मुवमेंट ऑफ एरिया. हे मुवमेंट ऑफ इनर्शियाला सेकंड मुवमेंट ऑफ एरिया म्हणतो. पण हे असतं काय? गाडीवर बसलाय? हो सर, गाडीवर बसलोय. गाडीवर बसल्यानंतर एकदम आपण असं एक्सिलेटर फिरवलं, गरकन गाडी अशी फिरती, आपल्याला जर्क बसतो, आपण असं मागे ढकलला जातो, राईट? सो ते मागे ढकलल्या जाणे याला तुम्ही थोडंसं डोकं लावून विचार केला, काय असतो त्याचा मिनिंग माहिती का? बॉडी असती आपल्या रेस्ट कंडिशन मध्ये आणि तिला एकदम जर्क बसला म्हणजे जोरात फोर्स बसला की ती जी स्टेबल कंडिशन असते ना ती बॉडी सोडत नाही. बॉडी म्हणते मला थांबायचंय स्टेबल कंडिशन मध्येच, ठीक आहे, पण गाडीचा फोर्स म्हणतो नाही, तुम्हाला आमच्या सोबत चालायचंय. मग हा जो झगडा होतो याच्यामध्ये आपला जो तुम्ही नीट बघितला असेल, आपले पाय वगैरे बरोबर स्टेबल मध्ये समोर जातात, पण आपण ढकलल्या आपल्या असं पाठीच्या साईडनी मागे जातो. सो दिस अनस्टेबिलिटी, दिस रेजिस्टन्स टू चेंज इज द लिनियर मुवमेंट. तुम्हाला वाटलं मी आता म्हणतो दिस रेजिस्टन्स टू चेंज इज मुवमेंट ऑफ इनर्शिया, तसं नाही, पण याचा संबंध आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाशी. दिस रेजिस्टन्स टू चेंज, मला गाडी समोर घेऊन चालली आहे पण बॉडी म्हणतीये नाही नाही मागे थांबा, याला म्हणायचं रेजिस्टन्स टू चेंज आणि याला म्हणायचं लिनियर मुवमेंट. म्हणजे गाडी सरळ चालली आहे, तुम्हाला थांबायचं मागं, त्याच्यामुळे मागं जर असं मागं ढकलल्यासारखं होतं ना, याला म्हणायचं लिनियर मुवमेंट. बरोबर ना? लिनियर डायरेक्शननी समोर नाही जायचं असं बॉडी म्हणतीये. कळतंय मी काय बोललो? लिनियर म्हणजे स्ट्रेट डायरेक्शननी तुम्हाला बॉडी समोर जायचं नाही असं म्हणतीये, ती स्टेबलच राहायचं असं म्हणतीये. ते झालं लिनियर मुवमेंट. आता येऊ आपण मुवमेंट ऑफ इनर्शियाशी. ही जी लिनियर मुवमेंट जशी स्ट्रेट डायरेक्शननी होते ना, तशीच अँग्युलर म्हणजे रोटेशनल डायरेक्शननी जर रेजिस्टन्स असेल बॉडीचा, रोटेशनल म्हणजे जे गोलाकार फिरण्यामध्ये बॉडीचा जो रेजिस्टन्स असतो, या गोलाकार फिरण्याच्या बॉडीच्या रेजिस्टन्सला म्हणायचं मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, द बॉडी विच रेजिस्ट the change in movement in an angular direction is nothing but the movement of inertia of that body. काय बोललो मी असं बोललो, जर बॉडीला रोटेशनल किंवा गोलाकार फिरवायचं असेल तर गोलाकार फिरवायच्या मध्ये प्रॉब्लेम काय येतो की इनिशियल स्टेजला बॉडी असते स्टेबल, पण नंतर बॉडीला आपल्याला तर फिरवायचंच आहे गोलाकार, ठीक आहे. अशा केसमध्ये बॉडी काय म्हणते, स्टेबल राहायचंय मला, तर इनिशियली जो जर्क बसतो, इनिशियली जो रेजिस्टन्स बसतो, त्याला म्हणायचं मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी. सिंपल आहे, कळालं? बॉडीकडनं रोटेशनल म्हणजे गोलाकार फिरण्याला जो रेजिस्टन्स असतो त्याला म्हणायचं मुवमेंट ऑफ इनर्शिया. सर 100% कळालं. मुवमेंट ऑफ इनर्शिया कळालं. डिनोटेड बाय आय. एम आय राईट? येस, डिनोटेड बाय आय. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना 2 थेरम आहेत, एक पॅरेलल आणि एक परपेंडिक्युलर. पॅरेलल ऍक्सिस थेरम आणि एक परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. चला आपण पहिले बघून घेऊ मग पॅरेलल ऍक्सिस थेरम काय. पॅरेलल ऍक्सिस, पॅरेलल ऍक्सिस थेरम. पॅरेलल ऍक्सिस थेरम. या पॅरेलल ऍक्सिस थेरम बद्दल तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, जे की एक्झाम मध्ये येतं, म्हणजे येतच 100%. किती टक्के? 100%. तुम्हाला मजा वाटत असेल, जाऊ द्या, एक्झाम मध्ये आल्यावर कळेलच तुम्हाला. चला, ही बॉडी आहे ना, या बॉडीचं सपोज एक्स एक्स डायरेक्शन हे आहे, याला मी एक्स एक्स नाव देतो. हे आहे वाय वाय डायरेक्शन. काय आहे हे? वाय वाय डायरेक्शन. आता एक्स आणि वाय तर दिलं, मग हे खालचे काय? हे जे खालचे ऍक्सिस दिसत आहेत ना, हे बॉडीच्या बाहेरचे ऍक्सिस आहेत.
त्याला आपण म्हणू शकतो रेफरन्स ऍक्सिस. कळतं मी काय बोललो? बॉडीसाठी हे एक्स आणि बॉडीसाठी हे वाय, अँड दिस इज अदर ऍक्सिस दॅन द बॉडी. बॉडीच्या व्यतिरिक्त जर एक स्पेस आपण क्रिएट केलं तर जे ऍक्सिस असतात त्याला आपण काही पण नाव देऊ. याला ए देऊ, याला बी देऊ. हे बी ऍक्सिस, हे एक ए ऍक्सिस. ठीक आहे. बॉडी आहे, बॉडीचा एक्स ऍक्सिस, बॉडीचा वाय ऍक्सिस, आणि बॉडी विथ रिस्पेक्ट टू एनी ऍक्सिस मी कन्सिडर केला ए आणि बी. तुम्ही इथे झेड, इथे एन, इथे एम, इथे एस काही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. मी स्टँडर्ड आपल्या बुकमध्ये जे दिलेलं असतं, जशा प्रकारे दिलं असतं त्याला सिम्पल ॲज दॅट मी इतकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. कुठे होतो आपण? बॉडी आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, याला कोणतेही ऍक्सिस नाव दिलं ए बी. ठीक आहे. आता मी काय केलं, ह्या बॉडीला ड्रॉ केल्यानंतर हे जे ए ऍक्सिस आहे ना, या ऍक्सिसला पॅरलल असा मी इथे एक छोटासा एरिया घेतला. छोटासा मी एरिया इथे घेतला. त्याला मी नाव काय देऊ बरं? डी ए. जे काही छोटस घेतो ना आपण त्याला डी च्या फॉर्म मध्ये लिहायचं असतं. डी ए, डी टी, बरोबर ना? वाचला असेल तुम्ही कधीतरी. हा एरिया जो छोटीशी स्ट्रीप जी घेतली आपण बॉडी मधली त्याला म्हणायचं डी ए. हा झाला ऍक्सिस ए. चला येऊया आपण आता पॅरलल ऍक्सिस थेरमवर. पॅरलल ऍक्सिस थेरम सेज दॅट मुवमेंट ऑफ इनर्शिया, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी about any axis in a plane of an area. काय लिहिलं? Moment of inertia of a body about any axis in a plane of an area is equal to moment of inertia is equal to sum of moment of inertia. फुल फॉर्म लिहिला, आता जाऊ द्या म्हणलं, तुम्हाला कळणार नाही. एम आय इज इक्वल टू सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रॉइडल ऍक्सिस and square of the distance between reference and centroidal axis. घाबरू नका. हे जे सेंटेन्स जितके अवघड, जितके किचकट असतात ना, तितकं त्याचा मिनिंग सोपा असतो. तुम्हाला सांगतो मी. मला फक्त ना या ए ऍक्सिस आणि हे जे सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे ना, याचं डिस्टन्स मी डिनोट करतो एच. कुणाला काही त्रास नाही ना? ठीक आहे. बर, या थेरमनी काय सांगितलंय? या थेरमनी जे सांगितलंय ते सांगू द्या. मी त्याचा फॉर्म्युला इथं लिहितो, मग एक्सप्लेन करतो. या थेरमचं काय म्हणणं आहे? I moment of inertia of a body about any axis. मी सिम्पली लिहिलं I. याला आपण I ए पण म्हणू शकतो. ठीक आहे. I ए इज इक्वल टू I XX प्लस सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया लिहिलं, प्लस काय? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन रेफरन्स अँड सेंट्रॉइडल ऍक्सिस अँड एरिया राहिलं की इथे. टेन्शन नका रे घेऊ, सांगतो मी. AH स्क्वेअर. या एरियाला मी ए म्हणतो. या बॉडीचा जो एरिया आहे ना त्याला मी ए म्हणतो. ठीक आहे.
चला येऊया आपण आता स्ट्रेट फॉरवर्ड पटापट शिकून घेऊ. पॅरलल ॲक्सिस थेरम काय म्हणतो? पॅरलल ॲक्सिस थेरम हे काहीच म्हणत नाही, हे इथे लक्ष द्या. इथे तुम्हाला सांगतो मी काय इथे लक्षात आलं ते स्टेटमेंटवरनं तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. ठीक आहे, हे बघू आपण. पॅरलल ॲक्सिस थेरमसाठी सगळ्यात पहिले मी रेफरन्स ॲक्सिस काढले ए बी. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक बॉडी दाखवली. बॉडीचे जे ॲक्सिस आहेत ते काढले मी एक्स अँड वाय डायरेक्शन. या बॉडीचा जो एरिया आहे त्याला मी ए म्हणलं. या बॉडीमधला एक छोटासा स्ट्रिप काढला. स्ट्रिप म्हणजे छोटासा एखादा एरिया काढला, त्याला मी डिनोट केलं डी ए नी. ठीक आहे, एवढं सगळं काढलं. तर आता हे पॅरलल ॲक्सिस थेरम काय म्हणतं, जर तुम्हाला आय ए कॅल्क्युलेट करायचा असेल तर आय ए काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणजे आय एक्स एक्स. ठीक आहे, आय एक्स एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ इट्स हाईट. याचा जो एरिया आहे तो मल्टिप्लाइड बाय या दोन ॲक्सिस, दॅट इज रेफरन्स ॲक्सिस अँड सेंट्रॉइडल ॲक्सिस मधल्या हाईटचा स्क्वेअर. समजी गयो कुछ? बघू एकदा लास्ट टाइम रिपीट करतो, सेंटेन्स रिपीट करतो, पुढे जाऊया. पॅरलल ॲक्सिस थेरमला पॅरलल ॲक्सिसच का म्हणलं? कारण या ए डायरेक्शनला तुमचं सेंट्रॉइडल ॲक्सिस ज्यावेळेस पॅरलल असतं ना, त्याच वेळेस आपण हे थेरम वापरतो. हे डोक्यामध्ये राहू द्या. ठीक आहे, तर हे थेरम काय म्हणतं, ज्यावेळेस तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू आय ए एखाद्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, तर ज्या बॉडीचा विथ रिस्पेक्ट टू काढायचा आहे त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स ॲक्सिस लिहायचा प्लस एरिया ऑफ दॅट बॉडी मल्टिप्लाइड बाय द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस. हे पॅरलल ॲक्सिस थेरम म्हणतं. याच्यासाठी एक मी तुम्हाला फिलॉसॉफी सांगतो. या फिलॉसॉफीनी तुमच्या डोक्यामध्ये कधीही हे थेरम फिक्स राहणार. हे विसरून जा या माझ्या बोलण्याकडे. आता पृथ्वी माहिती आपली, माहिती ना? पृथ्वी स्वतः सोबत फिरते, बरोबर ना? 24 तासाला आपल्याला दिवस रात्र दिसतात. तर स्वतः सोबत फिरते. स्वतः सोबत फिरता ती कोणासोबत फिरते? ती सूर्यासोबत फिरते. म्हणजे स्वतः सोबत फिरता ती अशी सूर्यासोबत फिरते. ठीक आहे, तर या इथे सुद्धा मला तेच अप्लाय करायचंय. हे इथे विचार करा तुम्ही, हा आहे सूर्य, हे ॲक्सिस म्हणजे सूर्य, आणि ही पृथ्वी स्वतः सोबत फिरते. स्वतः सोबत फिरता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू धिस ॲक्सिस आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी काय करणार, सरळ ज्याच्यासोबत काढायचंय मुवमेंट ऑफ इनर्शिया ते इथं लिहिलं. इज इक्वल टू काय लिहिलंय, ही जी फिरतीये त्याचं आय एक्स एक्स लिहिलं प्लस काय केलं मी, एरिया अँड हाईटचा स्क्वेअर. कारण त्याच्या एरियाला घेऊनच फिरतीये ना ती, आणि लांब किती आहे, हाईट एवढी लांब आहे. कोणापासून? सूर्यापासून. त्याचा स्क्वेअर. तर ही फिलॉसॉफी सांगितली. या फिलॉसॉफीने लवकर लक्षात राहतं. सो व्हॉट इज पॅरलल ॲक्सिस थेरम? पॅरलल ॲक्सिस थेरम इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय sum of moment of inertia of centroidal axis and square of the distance between the reference and centroidal axis multiplied by, इथे लिहितो, multiplied by area of body. तुम्ही बुक उघडून बघितली ना, तुम्हाला हे जे सेंटेन्स इतकं लेंदी दिसेल. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, तुम्ही 4 ते 5 वेळेस वाचा, तेव्हा 6व्या वेळेस थोडं कळायला येईल. पण आज जी मी हा रेफरन्स दिला, सूर्य, पृथ्वी, रेफरन्स ॲक्सिस, एरिया ऑफ बॉडी, स्ट्रिप एरिया, याला जर तुम्ही इमॅजिन करून हे समजून घेतलं आणि यावरून जर तुम्ही हे समजून घेतलं तर हे थेरम सगळ्यात सोपं आहे. ठीक आहे. So this is all about the parallel axis theorem. Theorem काय म्हणतं, IA is equal to IXX plus AH square. ठीक आहे. आता मी कालच आपल्या ग्रुपवर, टेलिग्रामवर मुवमेंट ऑफ इनर्शियाचे पण फॉर्म्युले सांगितले. मग ते ट्रायंगल असो, रेक्टँगल असो, स्क्वेअर असो, सर्कल असो, सेमी सर्कल असो,
अजून काय असतं, क्वार्टर सर्कल असो, या सगळ्यांचे मी काल रात्री आपल्या टेलिग्राम ग्रुपवर फॉर्म्युले टाकलेत. ठीक आहे, ते फॉर्म्युले बघून घ्यायचे. त्याच्यावरून आपल्याला एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू, मग आपण स्टॉप करू. ठीक आहे, एक प्रॉब्लेम ऑन पॅरलल ॲक्सिस थेरम वर आपण आज सॉल्व्ह करू. ठीक है, चलो इसका स्क्रीनशॉट मार लो. छोटूसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. कसा? छोटूसा. कुठं गेला प्रॉब्लेम? चलो, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस ऑफ रेक्टेंगल. फाइंड moment of inertia about base of rectangle having width b and depth d. Having width b sorry, having width b and depth d. चलो, काय लिहिलंय आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे, ज्याची विड्थ बी आहे आणि ज्याची डेप्थ डी आहे. आणि आपल्याला फिगर इथे दिलेली आहे. काय दिले? रेक्टँगल ना. हा, याची बेस बी आहे, याची डेप्थ डी आहे. ठीक आहे, चला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेस कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, चला, आपल्याकडे काय होतं? लाल पेन नको ना? नको. चलो, आपल्याकडे काय होतं? फॉर्म्युला होता आय ए ए, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू बेस आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याला आपण सिम्पली म्हणू आय बी. ठीक आहे, आय बी इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस ए एच स्क्वेअर. ठीक आहे, आय एक्स एक्स जे मी तुम्हाला काल स्टँडर्ड फॉर्म्युले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये उघडा. त्याच्यामध्ये रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय टाकलाय? एक्स एक्स डायरेक्शननी बघा, बी डी क्यूब बाय 12. ठीक आहे, प्लस एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं? बी इंटू डी इंटू एच इज डी, दॅट इज डी स्क्वेअर. बरोबर ना? अरे हो नाही? हाँ हाँ, गलत हो गया. हे डिस्टन्स एच कुठून सांगितलं होतं मी? कुठून सांगितलं होतं? आठवा मागची फिगर, त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून ना. सो हे एच काय झालं? एच हे डिस्टन्स झालं. हे डिस्टन्स काय झालं? डी बाय 2. सो इथे डी बाय 2. सर मग इथे पण येईल का डी बाय 2? अरे हा एरिया आहे, हे एच आहे. एच ला हाफ म्हणजे ही जे हाईट आहे त्याचे हाफ, म्हणजे एच इज रिप्लेस बाय डी बाय 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, सो आता बरोबर येईल. बी डी क्यूब बाय 12 हा मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल आहे. तुम्हाला बघायचं आहे बरं का 100%. ज्या फॉर्म्युला मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये बघा, रेक्टँगलचा एक्स एक्स डायरेक्शननी मुवमेंट ऑफ इनर्शिया बी डी क्यूब बाय 12 प्लस एरिया ऑफ रेक्टँगल इज बी इंटू डी इंटू एच चा स्क्वेअर, दॅट इज डी बाय 2 चा स्क्वेअर. करायला सॉल्व करा. बी डी क्यूब बाय 12 याचं काही होतंय का सॉल्व? इथे 4, इथे डी स्क्वेअर आणि हा डी काय झाला? डी क्यूब आणि हे बी डी क्यूब बाय आलं काय? 4 आलं ना. मग काही नाही, आपल्याकडे छान याला वर 3 नी मल्टिप्लाय करायचं, खाली 3 नी मल्टिप्लाय करायचं, झालं 12. मग काय येईल? 4 बी डी क्यूब बाय 12.
4 एक 4, 4 त्रिकम 12, बी डी क्यूब बाय 3 आय बी. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल विथ रिस्पेक्ट टू बेस. हा जर बेस हा एक ऍक्सिस कन्सिडर केला, हा प्रॉब्लेम तुम्हाला स्टार्टिंगला कळाला का मी काय बोललो? नसेल कळाला. तुम्ही म्हणताल सर मोमेंट ऑफ इनर्शिया तर ऑलरेडी तुम्ही लिहिताय बी डी क्यूब बाय 12. दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज विथ रिस्पेक्ट टू सेंट्रॉइडल ऍक्सिस. ठीक आहे, हे विथ रिस्पेक्ट टू सेंट्रॉइडल ऍक्सिस नाहीये. ठीक आहे, त्याच्यासाठीच स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे. आपल्याला विथ रिस्पेक्ट टू बी हा जो बेस आहे ना त्याच्या विथ रिस्पेक्ट टू कॅल्क्युलेट करायचा आहे. मग मी काय केलं, मी डोळे झाकून पहिल्यांदा बघितलं सेंट्रॉइडल ऍक्सिस आणि बेस हा पॅरलल आहे का? पॅरेलल आहे. तर पॅरेलल असल्यावर मी थेरम कोणतं वापरणार? पॅरेलल ऍक्सिस थेरम वापरणार. पॅरेलल ऍक्सिस थेरम काय? आय एक्स एक्स प्लस ए एच स्क्वेअर. तर आय एक्स एक्स काय असतं रेक्टँगलचं? बी डी क्यूब बाय 12 प्लस एरिया ऑफ रेक्टँगल इज बी इंटू डी बाय 2. कसं आलं? ही टोटल हाईट आहे, पण मी काय सांगितलं? व्हॉट इज एच? एच इज द डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइडल ऍक्सिस अँड द रेफरन्स ऍक्सिस. सो दिस इज एच. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस एच? इज डी. ही जर पूर्ण डी असेल तर डी बाय 2 ही एच ची व्हॅल्यू. त्याचं स्क्वेअर तर मी इथं स्क्वेअर केलं, याला सॉल्व्ह केलं, मला व्हॅल्यू मिळाली बी डी क्यूब बाय 3. बरोबर आहे ना? यस, वी आर करेक्ट. सो हे झालं एक एक्झाम्पल. हे तुम्हाला विदिन 50 सेकंद सॉल्व्ह करायचं आहे. बघा तुमची प्रॅक्टिस किती पाहिजे. विदिन 50 सेकंद तुम्हाला MPSC प्री एक्झाम मध्ये हा क्वेश्चन असे या टाईपचे फालतू क्वेश्चन येतात, तर हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. काय अवघड वाटलं याच्यामध्ये? ठीक आहे, बरं चला आज आल्यापासून आपण काय बघितलं? आज आल्यापासून मी सगळ्यात पहिले म्हणलं काल सेंट्रॉइड शिकलोय, आज आपण सेंट्रॉइडचं एक एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल घेतलं आणि एक अभ्यासाला दिलं. एक्झाम्पल मधून आपण सेंट्रॉइड कॅल्क्युलेट केलं, एक अभ्यासाला दिलं, होमवर्कला दिलं, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. मग आपण आलो मोमेंट ऑफ इनर्शियावर. मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला छानपैकी समजून सांगितला. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय आय अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेकंड मोमेंट ऑफ एरिया. त्यालाच आपण फुल कन्सेप्ट मध्ये बघून घेतलं. मोमेंट ऑफ इनर्शिया नेमकं काय असतो? अँग्युलर डायरेक्शननी जे मुवमेंट होतं त्याला रेजिस्ट जे करतं, जो फोर्स करतो, त्याला म्हणायचं मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी. ठीक आहे, नेक्स्ट पुढे मग आपण बघितलं पॅरेलल ऍक्सिस थेरम. पॅरेलल ऍक्सिस थेरम, हे पॅरेलल ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट लिहिलं, जे की आपल्याला फारच लेंदी वाटलं. मग मी त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिलं, तरी थोडंसं कसतरी वाटलं. मग मी काय केलं, तुम्हाला पहिले पृथ्वी आणि सूर्य या डायरेक्शननी एक एक्झाम्पल देऊन समजवलं. नंतर मग तुम्हाला मी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन समजवलं. नंतर मग तुम्हाला स्टेटमेंट समजवलं. आणि या पॅरेलल ऍक्सिस थेरम रिलेटेड आपण एक प्रॉब्लेम घेतला, तो हा प्रॉब्लेम समोर लिहिलाय. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपण आज स्टॉप करू. ओके, आवडला तर लाईक, नाही आवडला तर कमेंट, डिसलाईक नका करू. ठीक आहे, चलो, थँक्यू.